नमस्कार, राम राम आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतोय एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना विनंती आहे मित्रांनो, खाली जय श्रीराम अशी कमेंट लिहा किंवा रामकृष्ण हरी अशी कमेंट नक्कीच लिहा. या व्हिडिओला कमीत कमी 500 ते 600 कमेंट ह्या फक्त जय श्रीराम किंवा रामकृष्ण हरी हे आल्या पाहिजे. बघा, सध्या कंटेंट क्रिएटर म्हणलं तर त्यांना एक ट्रेंडिंग विषय पाहिजे असतो तो व्हिडिओ बनवण्यासाठी. असेच ह्या राजकारणामधले कंटेंट क्रिएटर, त्याला काही लोक ठेकेदार म्हणतात किंवा सुपारीबाजसुद्धा म्हणतात. म्हणजे कसं, एखादा मुद्दा आला की तो मुद्दा उचलायचा, परत दुसरा मुद्दा आला तो मुद्दा तसाच सोडायचा, नवीन उचलायचा. यामध्ये आम्ही एवढी नैतिकता पाळतो की आम्ही बुद्धीनं, शरीरानं, मनानं, हृदयानं हिंदुत्ववादी आहोत, भारतीय आहोत. आमची प्रत्येक जे बाजू असते ते हिंदुत्वाकडनं असते, देशासोबत असते. पण ह्या लोकांचं असं नाही. बुद्धिमत्ता, हिंदुत्व, नैतिकता यांचा आणि यांचा अर्थार्थी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. बघा, उद्धव ठाकरे बंधू आणि सगळेच लेफ्टिस्ट लोक जी आहेत महाराष्ट्रातले, खास करून आपलं चॅनल हे मराठी चॅनल आहे, ह्या सगळ्या महाराष्ट्रीयन लेफ्टिस्ट लोकांना एक सोशल मीडिया नावाचा रोग झाला आहे. कारण हे सोशल मीडियावर इन्स्पायर होऊन ही आपले राजकीय पोळ्या भाजवायचा प्रयत्न करतात. पण ते सगळे प्रयत्न हे वेळोवेळी लोकांनीच हाणून पाडले. कारण या लोकांना एक गोष्ट कळली नाही की ह्या सोशल मीडियामध्ये कोणतंही ट्रेंड हे कायमचं नसतं. एक त्या ट्रेंडचा काळ असतो. पहिलं कच्चा बदाम आला, त्यानं 2-3 महिने गाजवले, परत तो गेला. परत आपली रानू मंडल आली, ते गेली. असे काही चेहरे येतात पुढे. हे चेहरे तसेच त्या स्पीडनं जातात सुद्धा. आता हे कॉक्रोच आला एवढ्या स्पीडनं सोशल मीडियावरती, हे जाणारच आहे. पण याच्या नादाला लागून जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपली नैतिकता सोडली. त्यांचं पुढे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बघा, आता ठाकरे बंधूंनी सुपारी ही कॉक्रोचची घेतली असं लोक म्हणतात. महाराष्ट्र म्हणतोय राऊतांच्या भाषेमध्ये. कारण तुम्हाला गोष्ट कळली असेल, ज्यावेळेस नेपाळचा उठाव झाला होता JNZचा, त्यावेळेस राऊतांनी आणि या ठाकरेंनी नाशिकमधून तसं घडवायचा प्रयत्न केला होता. आणि त्या लोकांना इन्स्पायर सुद्धा राऊतांनी त्यावेळेस केलं होतं. पण महाराष्ट्रातील जनता ही खरं सुज्ञ आहे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या. मग भ्रष्टाचार जो मुद्दा होता तो मुद्दा तिथंच गाडला गेला. पुन्हा संभाजीनगरमधून आसोड मोर्चा काढला, तोही अनसक्सेस झाला. मग तो तिथं विषय पुढबडून गेला. आणि त्यानंतर पुन्हा असे अनेक वेळेस महाराष्ट्राला पेटवायचं, वेठीस धरायचं प्रयत्न झाला. पण महाराष्ट्रामध्ये गाजलेला मुद्दा होता तो म्हणजे मराठी भाषेचा. आता अभ्यासक्रमामध्ये तृतीय भाषा आल्यामुळं ह्या लोकांना सगळ्याला वाटू लागलं की महाराष्ट्राच्या जनतेवरती, विद्यार्थ्यावरही शासनानं हिंदी लादली आहे. असं नव्हतंच. कारण तिसरी भाषा ही आपली ऐच्छिक भाषा होती. तुम्ही कोणतीही त्या ठिकाणी भाषा शिकू शकत होता. पण त्यांना ह्या गोष्टी नको होत. त्यांनी मराठी मुद्दा घेऊन 2 भाऊ एकत्रित येऊन महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न त्यावेळेस झाला, खास करून मुंबईच्या राजकारणासाठी, BMCसाठी. पण तोही मुद्दा लोकांनीच हाणून पाडला. लोकांना कळते नेमकं चालते काय. आणि त्यानंतर आता मागच्या गोष्टी आहेत. राम मंदिराच्या चोरीवरून यांनी रामरक्षा आंदोलन उभं केलं होतं. आणि रामरक्षामध्ये हे सगळे स्टेजवरती उभारलेत. आणि आतापर्यंत यांनी जानव्याचा अपमान केला. ते जानवेवाले पुढे हातामध्ये हनुमान चालीसा म्हणत आहेत, रामरक्षा म्हणत आहेत. आणि तिथं उद्धव ठाकरे असं ते रामरक्षा घेतात, वाचतात, त्यांना वाचता येत नाही, ते परत मागे विचारतात. हे व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेले आहेत. सर्व व्हिडिओ आपण दाखवू शकत नाही काय गाईडलाईन्समुळे यूट्यूबच्या. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं बघितले. म्हणले ज्यावेळेस यांना राम घ्या वाटतो ते राम घेतात. ज्यांना ज्यावेळेस वाटलं की आता हिंदू आपण मुद्दा घेऊ, लोक आपल्याला सपोर्ट करतील, मुद्दा घेतात. आणि तो मुद्दा काही काळापुरता यांच्यासोबत असतो, परत तो मुद्दा राहत नाही. आणि तुम्हाला मी या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो,
भाजप हा एकमेव असा पक्ष आहे, त्या पक्षानं यांचा एक खासदार असतानाही हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि जे काही देशाविषयीचं प्रेम आहे ते प्रेम एक खासदार असताना तेवढंच होतं, आता एक हाती सत्ता असतानाही तेवढंच आहे. त्यामध्ये तीळ मात्रही कॉम्प्रोमाइज या लोकांनी केलं नाही. म्हणून लोक यांच्या पाठीमागं डोळे बंद करून आहेत आणि हे लोक त्यांना अंधभक्त म्हणतात त्या लोकांना. आणि अशा गोष्टी असतील तर अंधभक्त म्हणा, आम्हाला ते मान्य आहे, पण तुमची चाटुकारीपणा चाललाय. प्रत्येक गोष्ट चाटायची, टाकून द्यायची, कुठलीच गोष्ट कडेला घ्यायची नाही, हेही लोकांना समजलंय. आता ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. आता अभिजित दिपके नावाचा एक काजवा आलाय. आता यांना वाटतं की आता याच्या साह्यानं आपलं जे काही राजकीय अस्तित्व बुडालंय आपण ते उभारू. याचा अर्थ काय की राजकारणी म्हणून हे सपशेल तोंडावरती पडलेत, यांच्यामध्ये काहीच दम नाही. मी असं म्हणत नाही दम नाही, कारण तेच वाक्य निखिल वागळेंनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं होतं. कारण जे काय आपले सपकाळ आहेत ते बोलले होते की आता राजीनामा हा गडकरींचा घ्या. त्यावेळेस वागळे म्हणले होते घेऊन दाखवा. म्हणजे सगळ्यांना माहीत आहे यांच्यामध्ये काय आता दम उरला नाही. आपण साधारण दम किंवा यांच्यात काही जीव नाही उरला, आपण त्याला राम उरला नाही म्हणतो मराठी शब्दकोशामध्ये. आता यांच्या पक्षातही आणि यांच्यातही राम उरला नाही, अशी आता यांची अवस्था आहे. म्हणून हे डायरेक्ट आता त्या अभिजित दिपके नावाच्या एका नास्तिक माणसाला विष्णूचा अवतार म्हणत आहेत. इथपर्यंत हे तिथं लाळघोटेपणा करत आहे. हेही पूर्ण भारत आणि पूर्ण महाराष्ट्र मित्रांनो बघत आहे. लोक विसरत नाही त्या गोष्टी. लोकांना समजतंय काय विसरायचं काय नाही. लोक ह्या गोष्टी विसरत नाहीत, पण ह्या सगळ्या गोष्टी हे विसरतात. ज्याप्रमाणे यूट्यूबर किंवा जे इन्फ्लुएन्सर आहेत तसं वागतात तसं हे लोक वागू लागलेत. यांना हे कळत नाही की हे समाज माध्यमं वेगळे आणि हे राजकारण खूप वेगळं असतं. राजकारणामध्ये नैतिकता, नीतिमत्ता ही शेवटपर्यंत ठेवावी लागते, पण हे लोक त्यालाच युटर्न मारून आपलं राजकारण करायचा प्रयत्न करतात. हे त्यांच्या पक्षाकरता धोक्याची घंटा आहे. यांना कळावं एवढी आमची इच्छा आहे. आज जरी काय कोलांट्या उड्या आहेत हे आताच मारत नाहीत, हे पूर्वीपासूनच कोलांट्या उड्या मारत आहेत. ज्या गोष्टी यांच्या पक्षाला पूरक नाहीत त्याही गोष्टी करतात. यांना वाटतं आता हे ट्रेंडिंग चाललं आहे आणि आपल्याला हे ट्रेंड सापडल, असं होत नाही. आणि जे आता काही सुपारी आहे ती यांचं वाजवणं चालू आहे कॉक्रोचची, पण हे सुद्धा यांना कळत नाही की ते कॉक्रोचेस आहेत. कॉक्रोचची उत्पत्ती कुठून होते, आपण वाघा आहोत हे विसरून गेलेत. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.